बरोबर काम केलेले समकालीन म्हणून ज्यांचा आदरानं उल्लेख करावासा असे ज्येष्ठ व्यक्तिमत्व व्यासपीठावर विराजमान आहे ते माजी आमदार युनुसभाई शेख, ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड सर, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, मंगळवेढ्याहून याच प्रतिष्ठानमध्ये काम करत असणारे राहुल शहा, याचबरोबर राजशेखर शिवदारे साहेब, समोर व्यासपीठाच्या समोर खूप मान्यवर मंडळी बसलेली आहेत. खरं तर माजी आमदार प्रकाश एलगोळा साहेबही व्यासपीठावरती आहेत. त्यांचंही साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं असं योगदान आहे. व्यासपीठाच्या समोर खऱ्या अर्थानं साहित्य संस्कृती आणि विविध क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर प्रेम करणारे खूप असे मान्यवर मंडळी समोर बसलेले आहेत. उस्मानाबादहून खास करून किंबहुना लातूरला जे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र ज्यांच्या निगराणीखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने चालते ते माजी प्राचार्य डॉक्टर रमेश दापके सर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे चे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख, डॉक्टर श्रीकांत येळेगावकर सर, खूप माजी महापौर सपाटे साहेब, अगदी संतोष पवार सर, खूप मोठी अशी मान्यवर मंडळी समोर बसलेली आहेत. मी सर्वांचं यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर प्रेम करत सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमाला आपण शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात म्हणून आभार मानतो. खरं तर सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार निवड समितीचे सदस्य यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या पुरस्काराचं मोल जे आहे आणि मूल्य जे आहे ते आगळं आणि वेगळं असं मोल आणि मूल्य आपल्याला बघायला मिळतं. वास्तविक पाहता प्रतिदेश साहित्यिकांच्या गुणांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार आपण प्रदान करता हे निश्चितच आमच्यासारख्या नव्यानं लिहिणाऱ्यांचं एक आत्मबळ वाढवणार आहे असं मला वाटतं. इतकंच नाही, या पुरस्कारामुळे आणखी आमच्यासारख्याला सखस लेखन करण्याची उर्मी निश्चितपणानं मिळणार आहे. याचबरोबर हा पुरस्कार जेव्हा आपण मला प्रदान केला तेव्हा माझ्या मनामध्ये एक आणखीन आपण एक वेगळी एक जबाबदारी टाकलेली आहे. एक जबाबदारीची जाणीव या निमित्तानं माझ्यावरती पडलेली आहे. यापूर्वी माझ्या कलाकृतींना अनेक पुरस्कार मिळाले. साताऱ्यामध्ये असतील, साताऱ्यातील असतील किंवा गेल्याच वर्षी राणा पवार प्रतिष्ठानचा पुरस्कार ॲम्पिटेटमध्ये मला गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते मिळालेला होता. पण परंतु हा पुरस्कार माझ्या दृष्टीने वेगळा आहे. कारण आमच्या कार्यावर लेखनावर आपण जो विश्वास दाखवला, सर्व धनापेक्षा विचारधन हे श्रेष्ठ असतं हे आपण खऱ्या अर्थानं कृतीतून दाखवून दिलं. यामुळे मला खऱ्या अर्थानं नक्कीच एक चैतन्य आणि प्रेरणा मिळालेली आहे. यावर्षी प्रामुख्यानं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जे मुंबईचं मुख्य जे केंद्र जे आहे त्या मुंबईच्या विभागीय केंद्रातून प्रामुख्याने सर्व जे 6 विभाग जे आहेत त्यामध्ये लातूर विभाग असेल, सोलापूर विभाग असेल, कराड विभाग असेल, नाशिक विभाग असेल, किंबहुना नागपूर विभाग असेल, या सर्व विभागातून हे पुरस्कार जे आहेत ते पुरस्कार दिले जातात. पण मी खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय जे केंद्र लातूर जे आहे आज समोर दापके साहेब बसलेले आहेत, मी आवर्जून सांगू इच्छितो की पहिल्यांदाच आपल्या जो प्रस्ताव जो गेला आपल्या विभागातून हा पहिलाच प्रस्ताव त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईला हा प्राप्त झालेला आहे. आणि यातून त्या माझ्या पुरस्काराची आपण निवड केली त्याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचं निवड समितीचं मनपूर्वक आभार मानतो. वास्तवामध्ये आभार मानत असताना एक गोष्ट प्रामुख्यानं माझ्या समोर किंवा मला सांगावीशी वाटते. कारण यशवंतराव सारख्या महान माणसावरती काम करत असताना की त्यांच्या लेखनामागील जी प्रेरणा जी आहे ही प्रेरणा खऱ्या अर्थानं समकालीन एक वर्तमानाशी निगडीत असून त्यांच्या साहित्यात एक साहित्य विचारक समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला गतिमान करण्याची प्रचंड अशी ताकद आहे. आणि ही ताकद या निमित्तानं वृद्धिगत होण्यासाठीच आपण हा जो पुरस्कार जो आहे हा पुरस्कार आपण देत आहात.
वास्तविकता यशवंतराव चव्हाणांच्या साहित्यावरती अभ्यास करत असताना काही बाबींचा आवर्जून मला उल्लेख करावा लागेल. कारण यशवंतराव चव्हाणांचं आजोळ देवराष्ट्र आणि माझं अमरापूर गाव या दोन गावामध्ये फक्त 10 ते 12 किलोमीटरचं अंतर आहे. यशवंतरावांचं मूळ गाव जे आहे ते विट्याजवळ ढवळेश्वर नावाचं गाव आहे आणि या विट्याजवळच्या ढवळेश्वर गावातून त्यांचे वडील पण विट्याला दिलीप म्हणून विट्याला नोकरीत राहिले आणि यशवंतराव चव्हाणांचं वय वर्ष 4 असताना 1918ला यशवंतराव चव्हाणांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि हे कुटुंब सगळं कराडला झालं, कराडला स्थायिक झालं. म्हणजे खऱ्या अर्थाने कराड ही त्यांची कर्मभूमी बनली आणि माझं पूर्ण शिक्षण जे आहे महाविद्यालयीन शिक्षण सगळं कराडला झालं. आणि त्यामुळे अनेक वेळा यशवंतराव चव्हाणांच्या साहित्याचा त्यांच्या विचारांचा कळत न कळत असा प्रभाव माझ्यावरती पडत गेला आणि पुन्हा जेव्हा मी नोकरीला च्या निमित्तानं मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा नोकरीला तुळजापूरला लागलो त्यावेळी यशवंतराव चव्हाणांचे कृष्णाकांत नावाचं आत्मचरित्र हे अभ्यासक्रमाला होतं आणि हे आत्मचरित्र अभ्यासक्रमाला असल्यामुळं एवढी मोठी महान व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आहे, आपल्या भागामध्ये आहे, तर आपण त्यांच्या साहित्याचा अभ्यास का करू नये अशी पुसटशी अशी कल्पना माझ्या मनामध्ये आली. प्राचार्य रमेश तापके साहेबांच्या सारख्या माणसाने एक मोठं असं बळ आम्हाला दिलं आणि त्यातून प्रामुख्याने मी त्या संशोधनाकडे वळलो. त्यानंतर पुन्हा त्यांचं ऋणानुबंध नावाचं पुस्तक, सह्याद्रीची वारे हेही पुस्तकं त्याच विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला लागली. आणि हे अभ्यासक्रमात लावत असताना सुरुवातीच्या काळामध्ये प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक आहेत का खूप शंका कुशंका करते. माझ्यापेक्षा अधिकारी मंडळी गोमा साहेब सर आहेत, कारण एकच फक्त कृष्णाकांत नावाच्या आत्मचरित्राचा मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये फक्त उल्लेख केला जातो. बाकी यशवंतराव चव्हाण साहित्यिक म्हणून फारसं स्थान जे आहे हे स्थान मात्र आमच्या मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये दिले गेले नाही. आणि म्हणून कुठंतरी रुखरुख माझ्या मनामध्ये निर्माण होते की खऱ्या अर्थाने एवढा मोठा साहित्यिक असताना सुद्धा यशवंतराव चव्हाणांचा साहित्यिक म्हणून साहित्याच्या वर्तुळामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचं नाव घेतलं जात नाही. आणि म्हणून मी यशवंतराव चव्हाणांच्या साहित्याकडे वळलो आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या अभ्यास जो आहे तो अभ्यास करायला मी प्रारंभ केला. यशवंतराव चव्हाण खऱ्या अर्थाने जीवनवादी होते. जीवनवादी विचार मांडत असताना प्रकाश आणि माधुर्य याचा सुरेख असा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं छोट्या छोट्या वाक्यातून कितीतरी मोठा असा आशय व्यक्त करण्याचं सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य खऱ्या अर्थाने साहेबांच्याकडे होतं. आणि म्हणून एवढंच नाही, राजकारण आणि साहित्य, राजकारण आणि सहकार, राजकारण आणि समाजकारण अशा वेगवेगळ्या कोणातून पाहत असताना चव्हाण साहेबांचं व्यक्तिमत्व जे अधिक रमलं ते मला वाटतं साहित्यामध्ये रमलं असं मला सांगावं लागेल. याचं कारण मी आवर्जून अगदी गायकवाड साहेबांना सांगू इच्छितो. जसं आपल्याकडे विभागीय केंद्र आहे तसंच कराडला यशवंतराव चव्हाण विभागीय केंद्र आहे आणि यशवंतराव चव्हाण या विभागीय केंद्रामध्ये विशेषतः वेणुताई चव्हाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे तर वेणुताई चव्हाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये आपण गेला तर त्या ट्रस्टमध्ये चव्हाण साहेबांची जवळपास 35,000 पुस्तकं आज आपल्याला बघायला मिळतात. मी एवढंच नाही, त्याहीपेक्षा अधिक पुढे जाऊन आम्ही सांगू इच्छितो 76,000पेक्षा अधिक असा पत्रव्यवहार आजही विरंगुळा आणि वेणुताई चव्हाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टमध्ये बघायला मिळतो. याचाच अर्थ चव्हाण साहेब साहित्यावरती मनापासून प्रेम करत होते. साहित्य हा प्राण त्यांच्या आवडीचा होता आणि हा आवडीचा असल्यामुळे आपल्या साहित्य लेखनातून वाचकांना अथवा जनसमुदायांना त्याने खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली आणि प्रेरणा देत असताना लोक मात्र तन्मयतेने चव्हाण साहेबांचे जे विचार जे आहेत हे विचार ऐकत होते. खरं तर हे बोलत असताना किंवा सांगत असताना एक गोष्ट चव्हाण साहेबांनी नेहमी सांगितलं की साहित्य कसं असावं की मानवतेला कलंक घेऊन पाहणाऱ्याच्या घटना आणि कृती प्रवृत्तीला साहित्यातून ठेका घालण्याची भूमिका चव्हाण साहेबांच्या साहित्यातून आपल्याला बघायला मिळते. साहित्यकाची जी प्रतिभा जी आहे ही साहित्याची प्रतिभा प्रक्षुब्ध झाल्याशिवाय नवनिर्मिती होत नाही ही धारणा चव्हाण साहेबांनी स्वीकारली होती. नवलेखकांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा आणि गती देण्याचे काम चव्हाण साहेबांचं साहित्य करतं. एवढंच नाही, लेखक, विचारवंत आणि कलावंत जे आहेत त्या कलावंताने प्रामुख्याने साहित्य निर्मिती करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रामुख्याने त्यांनी शब्दांना फार महत्त्व दिले पाहिजे, शब्द जपून वापरले पाहिजेत असं अनेक वेळा त्यांनी आपल्या भाषणातून लेखनातून सांगितलेलं होतं. खरं तर शब्द हे माणसाला प्राप्त झालेले कवच कुंडलेच असतात असं एका ठिकाणी साहेबांनी म्हटलेलं होतं. आणि म्हणून सांगत असं शब्द हे माणसाला अभय देतात आणि हे अभय देत असतात. त्यामुळे साहित्य क्षेत्रामध्ये एक स्वतःची जी मुद्रा जी आहे ही मुद्रा उमटवण्याचं मोठं काम जे आहे हे काम चव्हाण साहेबांनी केलेलं आपल्याला बघायला होतं. आणि म्हणून त्याच्या लेखनाचा पोत आपण जर पाहिला तर त्याने आत्मचरित्रात्मक लेखन केलेलं होतं, त्याने चरित्रात्मक लेखन केलेलं होतं.
त्याने व्यक्तिचित्र लिहिलेली होती, त्याने आठवणी लिहिलेल्या होत्या आणि या आठवणी बरोबर अगदी त्याने प्रवास वर्णन सुद्धा केल्याने देशाटक नावाचं एखादं प्रवास वर्णन सुद्धा त्याने लिहिलेलं होतं. विजय दर्शन सारखं एखादं पुस्तकाबद्दल पाहिलं तर वेणुताई आणि चव्हाण यांच्यामध्ये असणारे संबंध जे आहे हे संबंध कशा स्वरूपात म्हणजे पत्रातून निश्चितपणे आपल्याला उलगडत जातात. न राजकारणात राहून सुद्धा एक वेळात वेळ काढून साहित्याचा आस्वाद चाकण्याचा मी खऱ्या अर्थाने कसा प्रयत्न करतो हे प्रामुख्याने चव्हाण साहेबांनी सांगितलेलं होतं. साहित्यिक व विचारवंत हे देशकारणाशी जोडले पाहिजे ही त्यांची नेहमी धारणा होती. आणि एवढंच नाही तर अगदी अनेक साहित्यिकांना बघा बाबासाहेब बोलत असताना 1979 साली विठ्ठल रामजी शिंद्यांचे वरती जे पवारसाहेबांनी जे रोजनिशीचं संपादन केलेलं होतं त्या रोजनिशीच्या संपादनावर त्यांनी केलेलं भाषण जर आपण ऐकलं आपल्यातून साहित्यिकांचं मूल्य असणारं भाषण आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून त्यांच्या भाषणाबद्दल बोलत असताना किंवा त्यांच्या साहित्याबद्दल बोलत असताना एक गोष्ट लक्षात येते की त्यांचं भाषण जे आहे हे भाषणाची शैली नेहमी दुसऱ्यांदा पहिली घालणारी असायची पहा. वैभवशाली भाषण सौंदर्यानं एक राजकारणात एक स्वतंत्र युग निर्माण करणारा नेता कसा असावा त्याचा उत्तम असा पायंडा म्हणजे आम्हाला चव्हाण साहेबांचं साहित्य आणि त्याची भाषण बघायला मिळतात. एवढंच नाही त्या अनेकांच्या शैलीवर व भाषेवर त्यांचा प्रभाव पडलेला होता. मित्रमंडळ राजकारणामध्ये दीपक बाबासाहेब अनेकांनी त्यांच्यासारखी टोपी घालण्याचा प्रयत्न केला चव्हाण साहेबांच्या सारखे, पण त्यांची टोपी घालण्याची पद्धती शैली जी होती ती आगळ्याने वेगळी होती. अनेकांनी प्रयत्न केला ते मात्र त्यांना शक्य झालेलं नव्हतं. म्हणून असा एक राजकारणातल्या लोकांनी खूप चांगल्या अशी त्यांनी व्याख्या केली होती. राजकारता माणूस कसा असावा तर खऱ्या अर्थाने ते सांगतात की खरे म्हणजे लोकांनी योग्य तऱ्हेने योग्य ठिकाणी नेतो तो नेता आणि स्वतःच्या उदात्त उदाहरण घालून देणं प्रगल्भ प्रात्यक्षिक निर्माण करणं म्हणजे नेतृत्व करणे होय. नेता हा नीतिमान असावा लागतो किंवा तो असलाच पाहिजे अशा स्वरूपाचे विचार काही आम्हाला चव्हाण साहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये बघायला मिळतात. म्हणून हे भाषण करत असताना विचार देत असताना त्यांच्या भाषणामध्ये कसलाही दर्प जो आहे हे दर्प नसे आणि त्यातून त्यांचं शालीन असं एक नम्र असं रसिक असं जे व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व आम्हाला बघायला मिळतं. आणि म्हणून चव्हाण साहेबांच्या समग्र साहित्याचा आस्वाद घेत असताना त्यांचं साहित्य पाहत असताना खूप मोठं असं वाचन त्यांच्या साहित्याच्या अनुषंगाने बघायला मिळतं. अनेक लेखकांना लिहिण्याचं बळ त्यांनी दिलं. हिरोशिमासारखी कादंबरी बहादूर खेरांना प्रत्यक्ष हिरोशिमाला पाठवून ती कादंबरी लिहिण्यास त्यांनी प्रवृत्त केलेलं होतं. चीनचं आक्रमण झाल्यानंतर लडाखला पु ल देशपांडे सारखा लेखक आणि पुबा भावेसारख्या लेखकाला पाठवण्याचं काम आणि त्यांच्याकडून साहित्य निर्मिती करून घेण्याचं काम चव्हाण साहेबांनी केलेलं होतं. किंवा राजकारण आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक वेगळा असा एक व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतं. उपरा कादर आत्मचिंतन लिहिणारे लक्ष्मण माने त्या लक्ष्मण मानाच्या उपरा आणि बंद दरवाजाचा उल्लेख त्याने अगदी जे कराडला जे अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं त्या सर्वांच्या बरोबर त्यांचा सन्मान केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. असं एक यशवंतराव चव्हाणांचं साहित्य जे आहे हे साहित्य आगळं आणि वेगळं आम्हाला बघायला मिळतं. आणि म्हणून त्यांच्या साहित्याबद्दल मी आकर्षित झालो आणि लेखन करायला सुरुवात केली. खरं तर साहित्य निर्मिती करावी पण जीवनावरचा लोभ जो आहे तो लोभ मात्र अजिबात कमी होता कामा नये ही धारणा आणि भावना त्यांची होती. यशवंतराव चव्हाणाच्या संदर्भामध्ये मला आवर्जून सांगावं लागेल की चव्हाण साहेबांनी जवळपास 168 ग्रंथांना प्रस्तावना दिलेली आहेत. ह्या 168 ग्रंथाच्या ज्या प्रस्तावना ज्या आहेत त्या उत्तम समीक्षेचा आस्वादक समीक्षा उत्तम नमुना म्हणून आम्हाला या प्रस्तावनेकडे पाहता येईल. म्हणून मी त्यांच्यावरती यशवंतराव चव्हाणांची भाषणं आणि समीक्षा लेखनाचं एक स्वतंत्र असं पुस्तक आलेलं आहे. 168 जी भाषणं जी आहेत ही भाषणं आणि ज्या काही प्रस्तावना आपण पाहिल्या तर ह्या सगळ्या प्रस्तावना एक समीक्षेचा एक चांगला आणि उत्तम असा एक चांगला नमुना म्हणून आम्हाला त्याच्या समीक्षा लेखनाकडे पाहता येतं. आणि साहित्याची अंतिम प्रेरणा काय असावी तर मानवी मूल्यांची जाणीव करून देणारे असं काही वेळोवेळी सांगितलं होतं. मानवी मूल्य माणूस केंद्रीय साहित्य हा प्रामुख्याने साहित्याचा आत्मा आहे आणि माणसापासून साहित्य जे आहे हे साहित्य बाजूला जाता कामा नये असं प्रामुख्याने सांगत असत. म्हणून एका ठिकाणी सांगतात अनेक वेळा ज्ञानभाषा आणि लोकभाषे संदर्भात तो खूप मुलगाव्याचं चिंतन चव्हाण साहेबांनी मांडलेलं होतं. जो पण ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक होत नाही तो पण खऱ्या अर्थानं समाजाचे जीवन जे आहे हे समाजाचे जीवन समर्थ बनणार नाही.
किंवा विकसित होणार नाही, तर ज्ञानभाषा ही जी लोकभाषा व्हावी अशा स्वरूपाची धारणा आणि भावना चव्हाण साहेबांनी साहित्याच्या अनुषंगानं मांडलेली आम्हाला बघायला मिळते. म्हणून यशवंतराव चव्हाणांच्या साहित्याच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी खूप अनेक ठिकाणी जे लेखन चिंतन केलेलं आहे. मी एकमेव अगदी संसर्ग तुम्हाला सांगू इच्छितो की एकमेव नेता महाराष्ट्राला असं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरती 168 पुस्तक निघालेलं आहे. म्हणजे 168 पुस्तकं चव्हाण साहेबांच्या मृत्यूनंतर निघणं इतकं सोपं नाही बा. हे 168 पुस्तकं आणि जवळपास 380 पेक्षा अधिक गौरव ग्रंथ, स्मरणिका आणि विविध अशा ठिकाणी आलेले लेख आपल्या बघा. आपण ते सह्याद्रीचं वारे गावाच्या पुस्तक साहेबांनी जे साहेबांनी संपादित केले प्रबोधीच्या माध्यमातून सह्याद्रीचा सूर्य नावाचं पुस्तक आपण अत्यंत वेगळ्या अशा पद्धती आपण काढलेला आहात असता. म्हणून हे पाहत असताना एकूण मराठी साहित्याचा एकूण जो कस जो आहे हा कस वाढवण्याचं काम त्यांनी केलं. मी शब्दांना फार मानतो, कारण त्यांच्यात असण्याचं सामर्थ्य आहे असं चव्हाण साहेब सांगत असत. एवढंच नाही, त्यामध्ये एक विलक्षण सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य जे आहे हे सामर्थ्य प्राप्त करत असताना मनाचं सामर्थ्य, शिलाचं सामर्थ्य जे आहे हे मनाचं आणि शिलाचं सामर्थ्याचं संवर्धन करा असा सल्लाही साहेबांनी अनेक वेळा आपल्या भाषणातून दिलेला आपला बघायला मिळतो. हे पाहत असताना एक गोष्ट आपल्याला सांगावी लागेल की मराठी साहित्यामध्ये एक वेगळा विषय सांगणारा साहित्यावर या माणसाचं किती प्रेम होतं अनेकांना अंदाज त्यांनी केलं. सरोजिनी बाबर सारखा एखाद्या लेखिकेला, दादो महानोर सारख्या एखाद्या लेखकांना किंवा गदी माडगुळकरांसारख्या लेखकांना, किती लेखकांना प्रामुख्याने साहित्याच्या क्षेत्रामध्ये साहित्याचा माणूस आमचा विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि साहित्यिकांचे प्रश्न मांडले पाहिजेत ही भावना आणि धारणा त्यांची होती बा. म्हणून देशातील लेखकांनी, विचारवंत आणि कलावंत, शास्त्रज्ञांनी, संशोधक जे आहेत यांच्या प्रयत्नानं जे विचारधान निर्माण होत आहे ते खऱ्या अर्थानं फार म्हणजे समाज फार मोठं धन आहे अशा स्वरूपाचा विचार त्यांनी मांडलेला आपला बघायला मिळतो. आणि म्हणून देश जो आहे हा देश ओळखला जातो तर नद्यावरून नव्हे, पर्वतावरून नव्हे, तर त्या देशामध्ये क्रियाशील माणसं किती आहेत, त्या देशामध्ये विचारवंत माणसं किती मोठी आहेत, त्यावर खऱ्या अर्थाने देशाची उंची जी आहे ती उंची मोजली जाते अशा स्वरूपाचा विचार चव्हाण साहेबांना अनेक ठिकाणी मांडलेला आपला बघायला मिळतं. आणि म्हणून ते म्हणतात मोठे मोठे सम्राट येतात आणि जातात, त्यांची नामोनिशाणी राहत नाही, परंतु शब्दधन, विचारधन हे चिरंजीव व चिरतरुण असतात. म्हणून सम्राट संपतात, शेक्सपियर शिल्लक राहतो. म्हणून सम्राट संपतात, शेक्सपियर शिल्लक राहतो. तुकारामाचे अभंग उडविणारे मातीवर होतात, तुकारामाचे स्थान मात्र अभंग राहते. हे तुकारामाचं स्थान जे आहे हे तुकारामाचे स्थान अभंग ठेवण्याचं काम जे आहे हे काम खऱ्या अर्थानं यशवंतराव सारखा खऱ्या अर्थामध्ये राजकारणामध्ये राहून राजकारणाच्या पलीकडे जाऊन साहित्याची सेवा करणारा आणि खऱ्या अर्थाने साहित्यिकांना मान सन्मान देणारा असा हा लेखक होता. आणि या लेखकांनी विद्वानाबद्दल आणि विचारवंताबद्दल प्रचंड असा आदर होता पा. अगदी 75चं साहित्य संमेलन त्याचे सगळे आपण साक्षीदार आहात. नाट्य संमेलन जे आहे मराठी साहित्य संमेलन जोडा ताईंच्या अध्यक्षतेखाली झालेलं किंबहुना पु ल देशपांडे अध्यक्षतेखाली झालेलं नाट्य संमेलन इचलकरंजीचं, या नाट्य संमेलनामध्ये जे वादविवाद निर्माण झाले तरी सुद्धा अत्यंत नम्रपणानं पहिल्या व्यंग्यामध्ये बसून प्रामुख्यानं त्यांनी श्रोत्याची भूमिका पार पाडल्यानंतर सगळ्या साहित्यिकांना चहा पाण्यासाठी घरी बोललेलं होतं. आणि म्हणून स्वप्नात भराऱ्या मारणारं जे लेखन जे आहे लेखन करू नका अशा स्वरूपाची धारणा आणि भूमिका चव्हाण साहेबांनी मांडलेली आपल्याला बघायला मिळते. हे मांडत असताना एक गोष्ट मला त्यांनी नेहमी सांगितली होती का की जीवनवादी साहित्याचा प्रभाव त्यांच्यावर एवढा पडलेला होता, कारण वि. स. खांडेकरांचा काळ, फडक्यांचा जो काळ जो आहे हा काळाचा कळत नकळत त्यांच्यावर प्रभाव पडलेला होता. अभिजित साहित्य जे आहे हे मानव जातीला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी हे साहित्य उपयोगी पडेल अशा स्वरूपाच्या साहित्याची आपण निर्मिती करा असा सल्ला चव्हाण साहेबांनी नेहमी दिलेला होता. हे येत असताना नासी फडके हे कलेचे उपासक होते तर वि. स. खांडेकर हे जीवनाचे पूजक होते असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे की प्रकाशाचा पूजक म्हणून खऱ्या अर्थाने चव्हाण साहेबांनी हा उल्लेख केला आपला बघायला मिळतो. अशा चव्हाण साहेबांच्या साहित्याच्या अनुषंगानं आपण खऱ्या अर्थाने मला हा जो पुरस्कार दिला खूप बोलता येईल. मी विनय शिंदे सरांना उल्लेख करत कोणत्या अँगलवरती बोलायचं, त्यांच्या सहकारावर बोलायचं, सहकार चळवळी वारकरी कृषी औद्योगिक धोरणावर बोलायचं, त्यांच्या राजकारणावर बोलायचं, त्यांच्या सिंचन योजनेवरती बोलायचं की अनेक महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुषंगाने बोलायचं, अनेक कोण त्यांच्यावरती बोलण्याच्या अनुषंगाने आहेत. पण आज साहित्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लेखन करणाऱ्या मंडळीसाठी आपण हा जो पुरस्कार दिलेला हा तर निश्चित माझ्या दृष्टीनं खूप मोलाचा असा पुरस्कार आहे.
अगदी अनेक ठिकाणी आपण पाहतो आहे की चव्हाण साहेबांच्या विचारावरती खूप असं काही लेखन होत आहे, झालेली आहे. पण एक अशा वेगळ्याशा पद्धत थोडासा फक्त साहित्यिक यशवंतराव हा दृष्टिकोन मी माझ्यासमोर ठेवून हे लेखन केलेलं आहे. आपण मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल आपले सर्व संयोजन समितीचं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विवाही केंद्र सोलापूर सर्व पदाधिकाऱ्यांचं आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक डॉक्टर चौसाळकर सर यांचा परिचय आधी डॉक्टर दत्ता घोलप करून देतील आणि त्यानंतर माननीय चौसाळकर सर यांचं मुख्य मार्गदर्शन आपल्याला लावेल. चौसाळकर सरांना आपण न्यूज चॅनल आणि विविध नियतकालिकातून पाहत आणि वाचत आलेलो आहोत. तरीही त्याचा एक औपचारिक थोडक्यात परिचय मी करून देतो. डॉक्टर अशोक चौसाळकर हे राज्यशास्त्राचे नामवंत प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. अंबाजोगाई येथे त्यांचं जन्मगाव आहे. शालेय शिक्षणही तेथेच झाले. मुंबई